नमस्कार विद्यार्थी मित्रो हो. आपले स्वागत आहे आपल्या नेतृत्व समजून घेताना या लेक्चर सिरीजमध्ये. हम्म. आपण नेहमीच नेतृत्वाच्या विविध पैलूंवर चर्चा करत असतो. पण पण आजच्या आपल्या चर्चेचा जो विषय आहे ना, तो अत्यंत अनपेक्षित आणि तितकाच रंजक आहे. नक्कीच. आणि हा दृष्टिकोन खरोखरच अनेक गैरसमज दूर करणारा ठरू शकतो. हो, अगदी. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो एक महान समाजसुधारक, प्रज्ञावान कायदेतज्ञ आणि अर्थातच भारतीय संविधानाचा शिल्पकार. बरोबर. पण आज आपण त्यांच्याकडे एका वेगळ्याच भिंगातून पाहणार आहोत. तो दृष्टिकोन म्हणजे प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय. म्हणजेच आपण ज्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड मॅनेजमेंट लेन्स म्हणतो. हो. आणि मला वाटतं हा विषय खूप खूप महत्वाचा आहे. हो, कारण आपण आधुनिक व्यवसाय प्रशासनाची किंवा बिझनेस मॅनेजमेंटची जी तत्वे आज कॉर्पोरेट जगतात किंवा IIM सारख्या मोठ्या संस्थांमध्ये शिकतो ना, ती तत्व डॉक्टर आंबेडकरांनी कित्येक दशकांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कशी यशस्वीपणे राबवली याचा हा एक जिवंत अभ्यास आहे. खरे. त्यांच्या कामात केवळ एक राजकीय किंवा सामाजिक चळवळ नव्हती, तर एक अतिशय अचूक अशी सिस्टम बिल्डिंग होती. सिस्टम बिल्डिंग, अगदी बरोबर शब्द वापरलात. आणि म्हणूनच आपण इतिहासातनं नुसत्या तारखा नाही तर असे ॲक्शनेबल इन्साइट शिकायला हव्यात. हो ना. एक चांगला नेता म्हणजे कोण? जो फक्त आजची आग विझवतो तो नाही, जो भविष्यातील संभाव्य संकटांचा वेध घेऊन आजच यंत्रणा उभी करतो, तो खरा नेता. अगदी. आणि याच विजनरी आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचा विचार करताना मला नेहमीच भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIची आठवण येते. हो. आपण RBIकडे निव्वळ एक सरकारी आर्थिक संस्था म्हणून पाहतो, पण तिचा पाया हा डॉक्टर आंबेडकरांच्या विचारावर उभा आहे हे अनेकदा दुर्लक्षित होतं. आणि यामागे एक अतिशय भक्कम आणि तर्कशुद्ध इतिहास आहे. 1920च्या दशकात जेव्हा ब्रिटिशांनी हिल्टन यंग कमिशन भारतात पाठवले, तेव्हा त्यांना स्वतःच्या सोयीची अशी एक मध्यवर्ती बँक हवी होती. म्हणजे त्यांचा स्वतःचा असा एक वेगळा आर्थिक अजेंडा होता. हो. पण डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या अत्यंत गाजलेल्या ग्रंथात जे आर्थिक विश्लेषण मांडले होते ते इतके सखोल आणि अचूक होते की कमिशनला त्याची दखल घ्यावीच लागली. हो, घ्यावीच लागली. पण इथेच तर खरी गोम आहे ना. म्हणजे ब्रिटिश सरकारचा अजेंडा तर मुख्यत्वे भारताचं शोषण करणारा होता. मग त्यांच्या समोर ही संकल्पना मांडणे आणि ती प्रशासकीय पातळीवर टिकवणे हे कसं शक्य झालं असेल? एका भारतीय विद्वानाचा अभ्यास ब्रिटिशांनी का मानला? कारण तो अभ्यास केवळ सैद्धांतिक नव्हता, तो पूर्णपणे डेटा बॅक्ड होता. अच्छा. डॉक्टर आंबेडकरांनी चलनाचं अवमूल्यन आणि महागाई यांचा सामान्य माणसावर कसा परिणाम होतो याचा साधार पुरावा कमिशनसमोर मांडला. व्यवस्थापकीय भाषेत यालाच आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि इन्स्टिट्यूशन बिल्डिंग म्हणतो. एखादी संस्था पुढची 100 वर्ष कशी टिकेल आणि बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला कशी सावरू शकेल याचा हा एक ब्लूप्रिंट होता. म्हणजे त्यांनी तात्पुरती मलमपट्टी सुचवली नाही. त्यांनी एक स्वायत्त संस्थात्मक रचना सुचवली. क्या बात आहे. म्हणजे केवळ विजन असून चालत नाही, तर ती अंमलात आणण्यासाठी तुमच्याकडे निर्विवाद आकडेवारी आणि तर्क असावा लागतो. अगदी बरोबर. यातून आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं जातं. म्हणजे बघा ना, आजच्या काळात एखादा छोटासा स्टार्टअप सुरू करायचा म्हटला तरी आपण म्हणतो की फंडिंग नाहीये किंवा इकोसिस्टम सपोर्टिव्ह नाहीये. हो, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. पण डॉक्टर आंबेडकरांच्या काळात तर परिस्थिती भयानक होती. प्रचंड भयानक. प्रचंड सामाजिक बहिष्कार, पावलोपावली होणारा विरोध आणि आर्थिक रसद जवळजवळ शून्य. तरीही त्यांनी मूकनायक किंवा बहिष्कृत भारतसारखी वृत्तपत्रे चालवली. हे कसं शक्य झालं? तिथेच त्यांच्या क्रायसिस मॅनेजमेंट आणि रिसोर्स ऑप्टिमायझेशन म्हणजेच मर्यादित संसाधनांचा पुरेपूर वापर करण्याच्या कौशल्याची कसोटी लागते. मूकनायकची सुरुवात 1920 मध्ये झाली. सुरुवातीला राजश्री शाहू महाराजांनी मदत केली, पण पुढे हे चालवणं सोपे नव्हते. नाहीच. सामाजिक बहिष्काराचा स्तर असा होता की अनेकदा छापखाने त्यांचे वर्तमानपत्र छापायला नकार देत असत. विक्रेते ते विकायला तयार नसत. आजच्या भाषेत सांगायचं तर पूर्ण सप्लाय चेनच ब्लॉक केलेली होती. अगदी समर्पक तुलना आहे ही. सर्व्हर डाऊन झाल्यावर आजच्या कंपन्यांची जी अवस्था होते तशीच, पण ही सामाजिक पातळीवरची नाकेबंदी होती. बापरे. मग अशा वेळी त्यांनी काय केलं? त्यांनी केवळ परिस्थितीला दोष देत काम थांबवलं नाही. त्यांनी पर्यायी व्यवस्था उभी केली. स्वतःचे वितरक तयार केले, लोकांपर्यंत पोहोचण्याचे नवीन मार्ग शोधले. पुढे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची 1945 मध्ये स्थापना करतानाही त्यांच्याकडे कोट्यवधींची देणगी नव्हती. बरोबर.
पण तरीही त्यांनी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय उभे केले. मर्यादित संसाधनांमध्ये मोठी उद्दिष्टे साध्य करणे, ज्याला आपण कॉर्पोरेटमध्ये बूटस्ट्रॅपिंग किंवा रिसोर्स ऑप्टिमायझेशन म्हणतो, त्याचा हा सर्वोत्तम वस्तुपाठ आहे. खरंय. संसाधनांचा विचार करताना आपण अनेकदा फक्त पैसा किंवा साधनसामग्रीचा विचार करतो. पण कुठल्याही संस्थेचं किंवा देशाचं सर्वात मोठं संसाधन हे माणूस असतं. अगदी. ह्युमन रिसोर्स. हो. आणि म्हणूनच मला त्यांच्या एका वेगळ्याच कार्यकाळाबद्दल खूप उत्सुकता आहे. 1942 ते 1946 या काळात ते व्हॉइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये कामगार मंत्री होते. हो, लेबर मिनिस्टर. मला वाटतं तिथे त्यांनी खऱ्या अर्थानं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा, HRMचा पाया रचला. तो काळ भारतीय कामगारांसाठी खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ म्हणता येईल. आज आपण 8 तास कामाची अट खूप गृहीत धरतो, पण त्याआधी भारतात कामगारांना दिवसाचे 12 ते 14 तास राबवले जायचे. बापरे, 14 तास. हो. डॉक्टर ॲम्बिस नोव्हेंबर 1942 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या 7व्या भारतीय कामगार परिषदेत कामाचे तास 14 वरून 8 करण्यावर शिक्कामोर्तब केलं. पण या निर्णयाला तत्कालीन भांडवलदारांचा किंवा मिल मालकांचा प्रचंड विरोध झाला असेल ना? स्वाभाविक आहे. कारण कामाचे तास कमी करणे म्हणजे त्यांच्या मते थेट उत्पादनाला आणि नफ्याला कात्री लावणे. त्यांनी या विरोधाला कसा हाताळला? तिथेच त्यांचे सहभागात्मक नेतृत्व किंवा पार्टिसिपेटरी लीडरशिप दिसून येते. कसं काय? त्यांनी त्रिपक्षीय कामगार परिषद म्हणजे ट्रायपार्टाईट लेबर कॉन्फरन्स ही संकल्पना आणली. याचा अर्थ असा की सरकार, मालक आणि कामगार या तिन्हींचे प्रतिनिधी एकाच टेबलावर बसून चर्चा करणार. अच्छा, म्हणजे कुणावरही निर्णय लादला नाही. नाही. त्यांनी मालकांना समजावून सांगितलं की थकलेला कामगार जास्त चुका करतो. जर तुम्ही त्यांना विश्रांती दिली, कामाची चांगली परिस्थिती दिली, तर प्रति तास उत्पादकता वाढेल. क्या बात है. कर्मचाऱ्यांच्या कल्याणामुळे उत्पादकता वाढते हा आधुनिक HRचा सिद्धांत त्यांनी तेव्हाच अंमलात आणला. आणि ह्याच काळात त्यांनी महिला कामगारांसाठी मॅटर्निटी बेनिफिट्स म्हणजेच मातृत्व लाभाची तरतूद कायद्यात आणली होती ना? हो, अगदी बरोबर. तसेच समान कामासाठी समान वेतन हे तत्वही रुजवले. हे खरंच थक्क करणारं आहे. आज आपण कॉर्पोरेटमध्ये डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन आणि वर्क लाईफ बॅलन्सबद्दल एवढ्या कॉन्फरन्सेस घेतो, पण 1940च्या दशकात एका वसाहतवादी देशात हा विचार मांडणे आणि तो कायद्यात रूपांतरित करणे हे अफाट आहे. यामागे त्यांची एक ठाम भूमिका होती. आर्थिक विकास हा कामगारांच्या शोषणावर आधारित असू नये. कामगार समाधानी नसेल, त्याचे हक्क सुरक्षित नसतील, तर तो उद्योग किंवा देश प्रगती करू शकत नाही. कामगारांसाठी महागाई भत्ता, रजेचे नियम आणि कामगार विमा यांसारख्या संकल्पना त्यांनीच मांडल्या. हे सर्व एका विशिष्ट समूहासाठी किंवा स्टेकहोल्डरसाठी होतं, पण जेव्हा त्यांना संपूर्ण देशासाठी घटना लिहिण्याची जबाबदारी मिळाली, हो, मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, तेव्हा हे आव्हान कैकपटीने वाढलं असणार. तिथे त्यांनी जे स्टेकहोल्डर मॅनेजमेंट दाखवलं ते मला आजच्या कोणत्याही मोठ्या ग्लोबल प्रोजेक्टपेक्षा जास्त गुंतागुंतीचं वाटतं. विचार करा, फाळणीच्या जखमा ओल्या होत्या, देशात शेकडो संस्थाने होती, भाषा, धर्म, जाती यांच्यातील कमालीची विविधता आणि अनेक परस्पर विरोधी हितसंबंध होते. बरोबर. संविधान सभेत एकूण 7,635 दुरुस्त्या सुचवल्या गेल्या. त्यापैकी 2,473 दुरुस्त्यांवर प्रत्यक्ष चर्चा झाली. बापरे, एवढा डेटा आणि एवढी मतमतांतरे. हो. या सगळ्या गोंधळात आणि दबावाखाली अचूक आणि निष्पक्षपाती निर्णय कसा घ्यायचा? आजच्या काळात आपल्याला मीटिंगमध्ये 5 लोकांचं एकमत घडवून आणताना घाम फुटतो. तिथे तर संपूर्ण देशाची दिशा ठरवणारे दिग्गज नेते बसले होते, ज्यांचे स्वतःचे असे प्रबळ विचार होते. अशा अत्यंत स्फोटक परिस्थितीत डॉक्टर आंबेडकरांनी डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंगचा वापर केला. म्हणजे तथ्य आधारित निर्णयक्षमता. अगदी. जेव्हा संविधानातील एखाद्या कलमावर कडाडून टीका व्हायची किंवा विरोध व्हायचा, तेव्हा ते भावनेच्या आहारी जाऊन किंवा वैयक्तिक हल्ले करत उत्तर देत नसत. ते अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड, कॅनडा अशा विविध देशांच्या संविधानांचे संदर्भ, आकडेवारी आणि ऐतिहासिक तथ्ये समोर ठेवत असत. त्यांनी कायम तर्कशुद्धतेवर भर दिला. म्हणजे कुठलीही चर्चा व्यक्तिगत इगोची लढाई न होऊ देता ती केवळ आणि केवळ तथ्यांवर आधारित राहील याची त्यांनी काळजी घेतली. ऑब्जेक्टिव्हिटी राखणे हे एका लीडरचं खूप मोठं कौशल्य असतं. आणि म्हणूनच त्यांच्या विरोधकांनाही त्यांच्या युक्तिवादापुढे नतमस्तक व्हावे लागायचे. खरंय. हे कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं सर्वोच्च उदाहरण आहे. सर्वांचे ऐकून घेणे, पण जे देशाच्या अखंडतेसाठी आणि भविष्यासाठी योग्य आहे त्यावर ठाम राहणे.
संविधानामुळे देशाची राजकीय आणि कायदेशीर वीण घट्ट झाली. पण देशाच्या भौतिक विकासाचं काय? आपण अनेकदा त्यांना कायदे, समाजसुधारणा आणि अर्थशास्त्र याच चौकटीतच पाहतो. पण डॉक्टर आंबेडकरांचा आणि पायाभूत सुविधांचा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चरचाही खूप जवळचा संबंध आहे. हे ऐकून अनेकांना धक्का बसेल. हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वात दुर्लक्षित पण तितकाच महत्वाचा भाग आहे. आज आपण भारतात ज्या नद्या जोडणी प्रकल्पांबद्दल किंवा बहुउद्देशीय धरण प्रकल्पांबद्दल वाचतो ना, त्याचा पाया त्यांनीच रचला होता. अच्छा. बंगालमध्ये दामोदर नदीला बंगालचे दुःख म्हटले जायचे, कारण तिथे दरवर्षी भयानक पूर यायचा. मग केवळ तिथे एक भिंत किंवा धरण बांधून तो प्रश्न सुटण्यासारखा नव्हता का? तिथेच त्यांचं मॅक्रो लेव्हल प्रोजेक्ट मॅनेजमेंट दिसून येते. त्यांनी अमेरिकेतील टेनेसी व्हॅली ऑथॉरिटीच्या धर्तीवर दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनची संकल्पना मांडली. त्यांचा दृष्टिकोन असा होता की नद्यांचे पाणी हा राज्यांमधला वादाचा मुद्दा नसून ते देशाचे नैसर्गिक संसाधन आहे. बरोबर. त्याचा वापर केवळ पूर नियंत्रणासाठी न होता त्यातून जलविद्युत निर्मिती, सिंचन आणि जलवाहतूक अशी सर्वंकष उद्दिष्टे साध्य झाली पाहिजेत. हे खरोखरच सिस्टम थिंकिंगचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे एखाद्या समस्येकडे एकांगी न पाहता त्यातून देशाच्या आर्थिक विकासाचं इंजिन कसं उभं करता येईल याचा विचार करणे. हो. आणि केंद्रीय जल आयोगाची स्थापनाही त्यांच्याच दूरदृष्टीचा परिणाम आहे. इंजिनिअरिंगच्या प्रकल्पाला अर्थशास्त्राची आणि व्यवस्थापनाची जोड कशी द्यावी हे त्यांनी दाखवून दिलं. या सर्व प्रवासाकडे पाहिल्यास एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन व्यवस्था केवळ चालवली नाही किंवा तिच्यात किरकोळ दुरुस्त्या केल्या नाहीत. नाही. त्यांनी ती व्यवस्था मुळापासून बदलली. आणि म्हणूनच आधुनिक व्यवसाय प्रशासनाच्या भाषेत आपण त्यांना एक परिपूर्ण ट्रान्सफॉर्मेशनल लीडर म्हणू शकतो, जो नेता प्रस्थापित चुकीच्या व्यवस्थांना मोडून काढून एक नवीन, शाश्वत आणि न्याय्य व्यवस्था निर्माण करतो. त्यांच्या या संपूर्ण प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय प्रवासाचं सार जर आपल्याला एका वाक्यात सांगायचं असेल तर त्यांनी दिलेला तो प्रसिद्ध संदेश आपण विसरू शकत नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला वाटतं कॉर्पोरेट जगतालाही आज याच त्रिसूत्रीची गरज आहे. आपण जर या मूळ सूत्राची आजच्या व्यवस्थापकीय भाषेत सांगड घातली तर शिका म्हणजे सतत नवीन ज्ञान मिळवणे, नॉलेज बिल्डिंग किंवा अपस्किलिंग करणे. संघर्ष करा याचा अर्थ केवळ रस्त्यावर उतरण्याचा होत नाही, तर प्रस्थापित चुकीच्या पद्धतींना, स्टेटस कोला आव्हान देणे आणि इनोव्हेशन करणे. अगदी बरोबर. आणि संघटित व्हा म्हणजे एक मजबूत, एकसंध संघ उभा करणे, टीम बिल्डिंग आणि नेटवर्किंग करणे. खरोखरच हे विचार किती कालातीत आहेत. आजच्या या चर्चेतून आपण केवळ इतिहासाची उजळणी केली नाही, तर एक अत्यंत प्रगत व्यवस्थापन शास्त्राचा गडा गिरवला आहे. हो, नक्कीच. आणि अत्यंत स्पर्धात्मक आधुनिक काळात डॉक्टर आंबेडकरांचे हे रिसोर्स ऑप्टिमायझेशन, डेटा ड्रिव्हन थिंकिंग आणि ट्रान्सफॉर्मेशनल लीडरशिपचे धडे आपण आपल्या दैनंदिन कामात, आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपण नव्याने हाती घेतलेल्या प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष कसे लागू करू शकतो यावर सर्वांनी नक्की विचार करावा. आपल्या मर्यादित साधनांचा जास्तीत जास्त कल्पक वापर कसा करायचा आणि आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सर्वोच्च ध्येय कसे गाठायचे यावर विचारमंथन व्हायलाच हवे. खूप मोठा धडा आज आपण शिकलो. अशाच एका नवीन, माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह आपण लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत विचार करत राहा, नवीन गोष्टी शिकत राहा आणि स्वतःला ज्ञानाने समृद्ध करत राहा. धन्यवाद. धन्यवाद.